नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. वनसेवक, वन विभाग, वनरक्षक भरती 2024 विषयी जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट आलेला आहे. ठीक आहे. आणि वन विभागामध्ये जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो 14,000 प्लस जागांसाठी भरती निघण्याची शक्यता आहे. कारण की वनसेवकमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो तर 13,000 प्लस जागा आहे. त्याचबरोबर वनरक्षक भरतीमध्ये 1684 जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो रिक्त आहे. ठीक आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो वन विभागामध्ये भरती होणार आहे. ठीक आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांची हाईट कमी असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी चांगली सुवर्ण संधी आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थी मित्रांनो गणिताचा विषय म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना गणित येत नसेल त्यांच्यासाठी सुद्धा हे भरती बेस्ट आहे. कारण की वनरक्षक भरतीमध्ये गणिताचे प्रश्न विचारले जात नाही. ठीक आहे. त्याचबरोबर वनरक्षक भरतीमध्ये जो पगार हा जवळपास 21,700 ते 69,100 च्या दरम्यान लागते आणि भेटते. आणि त्याचबरोबर वनरक्षक भरतीसाठी शिक्षण फक्त जे 12वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे. मी तुम्हाला या ठिकाणी असं का सांगत आहे, कारण की पेपर 120 मार्काचा होतो. 60च प्रश्न परीक्षेला असते आणि एका प्रश्नाला 2 गुण असते. आणि त्यामध्ये 120 पैकी जे नेगेटिव्ह मार्किंग आहे ते फक्त जे विद्यार्थी मित्रांनो 54 वर आहे. कोणती कॅटेगरी असो सर्व समान आहे. SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SCBC या सर्व कॅटेगरीचे. ठीक आहे. ज्यांना सुद्धा 54 मार्क्स पडले तर ते लेखी परीक्षा पास असते, त्यांच्यासाठी ग्राउंड असते. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 1 नंबर आहे, ज्यांचं सुद्धा ग्राउंड बेस्ट आहे, तर त्या विद्यार्थी मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे. कारण की वनरक्षक भरती विद्यार्थी मित्रांनो ज्यांचं ग्राउंड टप आहे तर त्यांच्यासाठी त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होण्यास जास्त चान्सेस आहे. कारण की एखाद्या विद्यार्थ्यांनी जर आउट ऑफ जरी रनिंग मारले 80 पैकी 80 त्यांनी घेतले आणि पेपरमध्ये जर त्यांना 60 जर घेतले तरी सुद्धा त्याचं सिलेक्शन होऊ शकते. ठीक आहे. कोणती कॅटेगरी असो SC ST OBC EWS ओपन NT VJ ओपन SBC SCBC या सर्व कॅटेगरी. ठीक आहे. मागच्या वर्षी तुम्ही आता जी वनरक्षकची भरती झाली त्यामध्ये तुम्ही कटऑफ बघितला असेल. ठीक आहे. तर वनरक्षकची भरती कधीपर्यंत निघणार आहे विद्यार्थी मित्रांनो याचा अपडेट काय ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. आणि वनरक्षक भरतीबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. वनरक्षक भरती कधीपर्यंत निघू शकते याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. कोणत्या महिन्यापर्यंत निघू शकते. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून वनरक्षक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर सर्वात अगोदर मी तुम्हाला वनसेवकचं जे विद्यार्थी मित्रांनो एक अपडेट या ठिकाणी दाखवून देतो. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. वन विभाग वन क्षेत्राचे संरक्षण संवर्धन व व्यवस्थापनाचे दृष्टीने वन विभाग क्षेत्रीय कामाकरिता वन क्षेत्रपाल वनपाल व वनरक्षक यांच्यासोबतच एका रिक्त संवर्गाची आवश्यकता असल्याने वन विभागात वनसेवा गट ड 7वा वेतन आयोगात वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 या नवी संवर्गाची निर्मिती करून सदर संवर्गाची 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. सदर पदे सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे वनवृत्तात निर्माण करण्यात येत आहे. ठीक आहे. तर जवळपास येणाऱ्या दिवसामध्ये वन विभागामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो मोठी भरती होणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर वनसेवकमध्ये तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर पगार सुद्धा बघू शकता की वनसेवकाला वेतन श्रेणी किती आहे 15,000 ते 47,600 पर्यंत भेटते. मूळ वेतन 15,000. त्याबरोबर महागाई भत्ता तुम्ही बघू शकता. या ठिकाणी घरभाडे भत्ता बघू शकता, स्थानिक पूरक भत्ता बघू शकता, तुम्ही वाहतूक भत्ता बघू शकता. ठीक आहे. तर पाहता विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकचं जर आपण या ठिकाणी अपडेट बघितलं तर वनरक्षकमध्ये जवळपास ज्या जागा आहे तर वनरक्षक राज्यातील एकूण मंजूर भरलेली व रिक्त पदे मार्च 2024 अखेरपर्यंत ज्या विद्यार्थी मित्रांनो माहितीच्या अधिकाराच्या मागितलेली ही माहिती आहे. तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी की वनरक्षक च्या ज्या ह्या 1684 जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो रिक्त आहे. ठीक आहे. तर वनरक्षक भरतीच्या ज्या येणाऱ्या दिवसामध्ये 1684 जागांसाठी वनरक्षकची भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर जे पण विद्यार्थी वनरक्षक भरतीची तयारी करत असेल तर आतापासून तयारी चालू ठेवा. कारण की समोर पोलीस भरती सुद्धा निघणार आहे, वनरक्षक भरती सुद्धा निघणार आहे. आणि आता भरती कधी निघणार आहे वनरक्षकची तर ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. तर आता जे विद्यार्थी मित्रांनो समोर विधानसभेच्या निवडणुका आणि जवळपास त्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आणि आचारसंहिता ऑक्टोबर महिन्यापर्यंत लागण्याची शक्यता आहे. तर ज्या विद्यार्थी मित्रांनो ऑक्टोबर महिन्यातल्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा भरती निघू शकते किंवा मग सप्टेंबरच्या एंडिंगला सुद्धा काही ना काही ज्या विद्यार्थी मित्रांनो घोषणा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. कारण की समोर जे विद्यार्थी मित्रांनो विधानसभेच्या निवडणुका तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र सरकारने ज्या विद्यार्थी मित्रांनो
पोलीस भरत्या ज्या विद्यार्थी मित्रांनो 2 मेगा पोलीस भरत्या काढून घेतल्या आणि तिसरी घोषणा त्यांनी देऊन दिलेली आहे। त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल की किती मोठा भरत्या ज्या विद्यार्थी मित्रांनो त्यांनी काढल्या, कारण की त्याचं जे सर्वात मोठं कारण आहे विधानसभेच्या निवडणुका ज्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तोंडावर आहे। ठीक आहे, तर विधानसभेच्या निवडणुका होण्याच्या पूर्वी ज्या विद्यार्थी मित्रांनो 1684 जागांसाठी घोषणा होऊ शकते। ठीक आहे, तर वनरक्षक भरतीबद्दल मी तुम्हाला सांगून देतो या भरतीमध्ये माहिती, या भरतीची संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस काय आहे। तर वनरक्षक भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो शिक्षण 12वी पास लागते, महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात। त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला, खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी असते, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी या भरतीमध्ये असते। ठीक आहे, त्याचबरोबर आपण वयोमर्यादा विचार केला 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा वनरक्षक भरतीमध्ये SC/ST ला 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्षाची सूट आहे। ठीक आहे, त्याचबरोबर आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर बघितलं वनरक्षक भरतीमध्ये, पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये काय होणार आहे, लेखी परीक्षा होणार आहे ऑनलाईन पद्धतीने, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर सर्वात अगोदर तुमचा पेपर असतो आणि पेपर जो आहे विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन असतो। आता जे वनरक्षकची भरती झाली होती तर ते TCS कंपनीने घेतली होती, निगेटिव्ह मार्किंग सुद्धा नसते पेपरमध्ये। ठीक आहे, तर पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती। परीक्षेला जे प्रश्न विचारले गेले होते 15-15चे पार्ट 4 विचारले जाते, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न आणि एका प्रश्नाला 2 गुण असते। तर टोटल जे हा 120 मार्काचा पेपर असतो, 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे यामध्ये, पहिली गोष्ट। ठीक आहे, आणि तुम्हाला तुक्के सुद्धा मारायचे, तुम्ही तुक्के जरी मारले तर काही या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही, कारण की आपले जे प्रश्न बरोबर असते ते मायनस होत नाही। जर निगेटिव्ह मार्किंग असते तर ते मायनस झाले असते। ठीक आहे, तर जे पेपर सुद्धा खूप इजी असते वनरक्षक भरतीत आणि पासिंग सुद्धा 54 पर्यंत आहे, म्हणजे जवळपास तुम्ही जर 30 प्रश्न म्हणजे 60 पैकी 30 प्रश्न जरी तुमचे बरोबर आले ना तर तुम्ही सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड पास असता, एक लक्षात ठेवा, 30 किंवा 28 जरी बरोबर आले तर प्रश्न। ठीक आहे, तर वनरक्षक भरतीमध्ये सर्वात अगोदर पेपर असतो आणि पेपर झाल्यानंतर तुमचं जे यामध्ये ग्राउंड असते। तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे वनरक्षक भरतीमध्ये आणि तुम्ही 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी जर आले तुम्हाला 80 गुण भेटते। 80 मार्काचा ग्राउंड आणि 120 मार्काचा पेपर, टोटल जे 200 पैकी मेरिट लागत असते कॅटेगरीनुसार, SC/ST OBC EWS NT विजय ओपन SBC SABC या सर्व कॅटेगरीचा। ठीक आहे, तुम्ही 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 80 गुण भेटणार आहे। त्याचबरोबर 17 मिनिटापेक्षा जास्त परंतु 18 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 70 गुण भेटणार आहे। त्याचबरोबर 18 मिनिटपेक्षा जास्त परंतु 19 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 60 गुण भेटणार आहे। त्याचबरोबर 19 मिनिट किंवा पेक्षा जास्त परंतु 20 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 50 गुण, 20 मिनिटापेक्षा जास्त परंतु 21 मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी आले तर 45 गुण। आणि महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आणि 3 किलोमीटर रनिंग महिला उमेदवार 12 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 80 गुण भेटणार आहे। त्याचबरोबर 12 मिनिटपेक्षा जास्त परंतु 13 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 70 गुण भेटणार आहे। तर एवढं जे यामध्ये ग्राउंड आहे। त्याचबरोबर आपण यामध्ये हाईटचा जर विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी हाईट किती लागते तर पहा, पुरुष उमेदवारांसाठी हाईट फक्त यामध्ये 163 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते फक्त आणि छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। ST कॅटेगरीसाठी 152.5 सेंटीमीटर उंची लागते पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी 145 सेंटीमीटर उंची लागते, छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर एवढीच यामध्ये उंची आणि तुमचं जे आहे 5 किलोमीटर रनिंग आहे। 5 किलोमीटर रनिंग झाल्यानंतर जे आणखीन जे विद्यार्थी मित्रांनो काही दिवसांनी एक टेस्ट असते, पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर येणाऱ्या काळामध्ये वन विभागामध्ये मोठी वनरक्षकची भरती निघत आहे, वनसेवकची भरती निघत आहे। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।